2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या संदर्भातील विधानानंतर संजय गायकवाड चांगलेच वादात सापडले होते। दरम्यान पुन्हा एकदा गायकवाडांच्या एका कृत्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येते आहे। आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे ऑपरेटरला मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीनंतर संजय गायकवाड यांच्यावर चौफेर टीका करण्यात येते आहे। आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे। समजा त्या दाढीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे। महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे। हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात, हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। शिंदेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। कॅन्टीन मध्ये शिळी डाळ दिल्यामुळे संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधल्या ऑपरेटरला चोप दिलाय। संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधून जेवण मागवलं होतं। दरम्यान जेवणात खराब डाळ भात दिल्याचं म्हणत संजय गायकवाडांनी मारहाण केली आहे। संजय गायकवाडांनी बनियान आणि टॉवेलवर आधी ऑपरेटरला बुक्क्यांनी मारलं, नंतर पोटात हाणत खालीही पाडलं। तू आमदार खाऊ तो लोकांना काय बोलशील हराम करा काय करू लोकांना मारहाणीनंतर संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली जाते। सत्तेतील आमदारांकडून दहशत निर्माण करण्यात येत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी केली आहे। तसंच तक्रारीनंतर कारवाई केली असती मारहाण करण्याची गरज काय होती असा सवाल देखील नाना पटोलेंनी उपस्थित केला। दरम्यान या मारहाणीच्या वादात संजय गायकवाडांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। आमदार आहेच पण एक माणूस म्हणून माझ्या जीवाच्या रक्षणाचा अधिकार असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे। तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे। आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे। गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलेलं नाही। समजा त्या दाढीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे। पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माजाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। सभागृहात देखील संजय गायकवाडांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी संजय गायकवाडांवर शरसंधान साधत मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलेत। तर अशा प्रकारे मारहाण करणं चुकीचं आहे, अशा मारहाणीमुळे चुकीचा संदेश जातो असं म्हणत फडणवीसांनी संजय गायकवाडांचे कान टोचलेत। बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही? लुंगी टॉवेल आहे म्हणतात। आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात, हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील संजय गायकवाडांवर हल्लाबोल केला। दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला संजय गायकवाडांनी देखील प्रत्युत्तर दिलंय।
दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये राजन विचारेंनी एका कर्मचाऱ्याला मारलं होतं, ते राऊतांना दिसलं नाही का, असा सवाल संजय गायकवाडांनी उपस्थित करत राऊतांवर पलटवार केलाय. आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. आमदारांना कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही, मला असं वाटत नाही. तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारताय. कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती. आज काही उभाटाच्या संजय राऊतनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे. पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं, तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं. तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली, आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली. ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे, तर त्याची काही मी पर्वा करत नाही. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. संजय गायकवाड यांच्यावर केवळ विरोधकच नव्हे तर त्यांचे सहकारी असलेल्या आमदारांनी देखील टीका करत त्यांना समज दिली आहे. अशा प्रकारे मारहाण गायकवाडांनी करायला नको होते असं म्हणत फुकेंनी देखील गायकवाडांवर निशाणा साधला. तर गायकवाडांवर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात. निष्ठुर दर्जाच्या जेवणाबद्दल, नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून. पण या प्रकारे कुणालाही मारहाण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं. अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते, अनेक विषय त्यांच्याकडे होते. त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता. पण हे करणं चुकीचं आहे. मी आमदार माननीय संजय गायकवाड साहेबांशी या बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकरणं काय नेमकं घडलं, कसलं जेवण त्याला देण्यात आलं आणि एवढा म्हणजे त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं. मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू. संजय गायकवाड नेहमीच या ना त्या कारणाने वादात सापडतात. कधी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे तर कधी दमदाटीमुळे. कॅन्टीन मधल्या ऑपरेटरला मारहाण केल्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण पेटलंय. संजय गायकवाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नेहमी वादात सापडत असल्यामुळे एकनाथ शिंदे संजय गायकवाडांना तंबी देणार का, याकडे देखील आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.